हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर सुरुवातीलाच तुम्ही म्हणत असाल, आज हे काय दाखवते सुकट वगैरे. तर बघा, आज ना मी तुम्हाला माझं जे दुपारचं रुटीन आहे ना ते तुम्हाला शेअर करणार आहे. रोज तर तुमच्यासोबत मी माझं मॉर्निंगचं रुटीन शेअरच करते, पण आज दुपारचं रुटीन शेअर करणार आहे. तर बघा, गॅलरीमध्ये ना यांनी ना काल आणली होती सुकट, म्हणजे आंबट सुकट आणि साधी सुकट आणली होती. तर ती सुकट टाकलेली आणि त्याला ना किती मुंग्या लागल्या होत्या बघा. आणि सकाळची सगळी कामं आटपून बघा, मी जे क्लासला जाते ना तर तिथं ना काही हे लिहायला दिलेलं होतं. तर मी ॲक्च्युली थेरीला जात नाही, मी फक्त प्रॅक्टिकलसाठी जाते. म्हणून ना मी घरी आणून हे लिहत होती बघा. आणि बघा, आपण अभ्यास करतो किंवा आपण काही करतो तर त्याची कॉपी कसं मुलं करतात त्याचंच हे उदाहरण बघा. लगेचच सुटू आहे ना तिचं एक बुक घेतलं आणि तिने पेन्सिल घेऊन लिहत बसली होती. माझं बघून तिलाही लिहायचं होतं. तर मला ना खूप छान वाटलं. आता असं वाटतं मी रोज थोडा वेळ बसायला पाहिजे असं बुक्स घेऊन, म्हणजे मुलंही ना माझ्याबरोबर बसतील. तसं मला बुक्स म्हणजे पुस्तकांची आवड आहे, वाचनाची वगैरे, आणि मी बरेच बुक रीड पण केलेले आहेत. मी तेही तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. तर इकडं बघा, माझं जे काम आहे ना ते झालं होतं आणि मला दुपारनंतर लगेच क्लासला जायचं होतं. म्हणून मी काय केलं, जी सुकट सुकायला टाकली होती ना ती ना पिशवीत भरली आणि ही आंबट सुकट आहे ना ती थोडीशी साफ करायला घेतली. आता बघा, ती साफ करून झाली, थोडीशी साफ केली कारण माझा क्लासचाही टायमिंग झाला होता. आणि जाता मग लगेच सगळं काही ते आवरून ठेवलं, कारण पाऊस आला तर ती सुकट भिजेल म्हणून. आणि त्याच्यानंतर बघा मी क्लासला निघाली, कपडे वगैरे चेंज केले मी आणि क्लासला निघाली. तर तुम्ही बघितलंच असेल, तर चप्पल घालताना स्वीटूने काय केलं बघा, माझे पूर्ण केस सोडले तिनं, मला परत बांधावे लागले. तर इकडं ना क्लासला गेली, त्याच्यानंतर आली आणि स्वीटूला नेमकं मी झोपायला घेतलेलंच तर तेवढ्यात विहान पण स्कूलमधून आला. आणि हल्ली विहान स्कूलला जातो आहे, त्याच्यामुळं काय होतं आहे, मला स्वीटूला ना क्लासला घेऊन जावं लागतं आहे. तर असो बघा. तर त्यानंतर बघा, मी नंतर काही रेकॉर्ड केलं नाही. मी दोघांनाही झोपवलं, त्यांना जेवायला दिलं. जेवण केल्यानंतर ते दोघेही झोपले आणि संध्याकाळी बघा 7 वाजता मी विहानला बसली होती अभ्यासाला घेऊन. कारण आता बघा, त्याचा रोज मला स्टडी घ्यावा लागणार आहे, कारण त्याला ट्यूशन वगैरे काही नाही. मी त्याचा घरीच अभ्यास घेते. मी घेते किंवा त्याचे पप्पा, दोघंही आम्ही जसा वेळ भेटेल ना तसा आम्ही अभ्यास घेतो आणि विहानही करतो बरं का. पण शेवटी मुलंच आहेत, कधीतरी तो टंगळमंगळ पण करतो. त्याला ना म्हणजे बसूनच अभ्यास घ्यावा लागतो. तर बघा, आपली कामं तरी पण काही सुटणार नाही आहेत. मला पण तयारी करायचीच होती जेवणाची, म्हणून मी काय केलं, त्याचा अभ्यास घेतच ना मी इकडं ना लसूण सोलायला घेतला. आणि बघा, कोणीतरी आलेलं बाहेर म्हणून मी जरा उठून गेली तर लगेच विहान उठून गेला आणि ते ना मोबाईल लावलं, त्याच्यामुळं माझ्या लक्षात आलं. तर असो, त्याचा अभ्यास त्याच्यानंतर बघा त्याचे पप्पा आले ऑफिसवरून आणि ते अभ्यास घेत होते त्याचा. आणि नंतर मी लागलेली आहे बघा इकडं रात्रीचा जेवणाची स्वयंपाकासाठी लागली आहे मी स्वयंपाकाच्या तयारीला. तर बरेच दिवस झालं ना मी वाटण बनवलं नव्हतं, म्हणून मी आज काय केलं, वाटण बनवायला घेतलं. तर आता बघा, हे ना मी जे कडधान्याच्या भाज्या आहेत ते, किंवा चिकन, मटण, आपलं अंडा करी, ज्याच्यासाठी पण हे वाटण आहे ना ते आपण कुठल्याही भाजीसाठी चालू शकतं, फक्त कटाच्या आमटीसाठी नाही, मी हे वाटण वापरत नाही. तर बघा, आता त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, खोबरं आहे ना ते कापून घेतलं आहे. खोबरं व्यवस्थित तव्यावर भाजून घेतलं. त्याचबरोबर साईडला बघा मी कांदाही घेतलेला आहे, कट करून उभा कापून घेतलेला आहे कांदाही, आणि तो तव्यामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवलेला आहे. आणि इकडं ना अद्रकाची साल आहे ना ती काढून घेतली. अद्रक ना माझं जरा बरेच दिवस झालं आणून, त्याच्यामुळे जरा सुकल्यासारखं झालेलं. तर बघा, त्याला व्यवस्थित कट करून घेतलं आणि इकडं तव्यावर जो कांदा ठेवला होता ना फ्राय करण्यासाठी, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे कांदा व्यवस्थित शिजला पाहिजे, जास्त नाही टाकायचं तेल. तर इकडं बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे खोबरं. आता जेव्हा मी तुम्हाला मागे पण शेअर केलं होतं की जेव्हा तुम्ही वाटण किंवा काहीही बनवत असाल आणि जर तुम्हाला खोबरं वाटायचं असेल ना, तर खोबऱ्यामध्ये कसलंही पाणी न टाकता फक्त सुकं खोबरं वाटून घ्यायचं. बघा किती बारीक झालं आहे, तुम्ही बघू शकता. आता बघा, तुम्हाला दिसतच असेल किती बारीक झाले ते. त्याच्यानंतर ते काढून ठेवायचं आणि लसूण आणि अद्रक वाटून घ्यायचं, सेपरेट वाटायचं प्रत्येक गोष्ट.
कांदा खोबरं आणि अद्रक लसूण वेगवेगळं वाटून घ्यायचं. नाही तर तुम्ही मिक्स वाटलात ना तर धड खोबरंही नीट वाटलं जाणार नाही बारीक, आणि लसूण किंवा अद्रक मध्ये अख्खं तसंच राहतं. त्याच्यासाठी बघा वेगवेगळं वाटून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता दोन्ही किती व्यवस्थित कट झाले. आता इकडे ना मी कोथिंबीर धुवून घेतली, आणि ही जी तव्यामध्ये कांदा आहे ना तो गरमच होता. मला ॲक्च्युली लवकर बनवायचं होतं. तुम्ही थोडा वेळ थंड होऊ द्या, नंतरच वाटायला घ्या. पण मला घाई होती म्हणून मी काय केलं बघा, टेम्परेचर मेंटेन राहावं म्हणून मी खाली टाकली कोथिंबीर भांड्यामध्ये, आणि त्याच्यावर टाकला कांदा जो गरम होता, आणि त्याच्यावर परत कोथिंबीर टाकली. म्हणजे टेम्परेचर बरोबर मेंटेन होतं. नाहीतर मिक्सरचं भांडं ना मध्ये ना असं हीट पकडून ना तो भांडा उडेल किंवा अजून काहीतरी होऊ नये म्हणून मी तसं करते. तर बघा आता तुम्ही बघितलंच असेल ते किती छान वाटून निघालं होतं कोथिंबीर आणि कांदा. त्याच्यामध्ये बघा मी नंतर अद्रक आणि लसूण टाकलं आणि व्यवस्थित फिरवून घेतलं परत एकदा, आणि ते काढून परत त्या खोबऱ्यामध्ये मिक्स केलं. जे वाटण बनवलं होतं ना अद्रक लसूण कोथिंबीर आणि कांदा हे खोबऱ्यामध्ये मिक्स केलं, आणि ते परत मिक्सरला व्यवस्थित पिसून घेतलं. तर बघा जर तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची असेल ना तर थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल. तर असो इकडं बघा मी उद्याची तयारी करायची म्हणून ना चणे धुवून भिजत घातलेत. आता त्याची भाजी मला उद्या बनवायची आहे. आणि इकडं बघा आता ना मी काय करते, हे पाणी जे ठेवले ना टोपामध्ये ते ना मला बनवायचे आहे, तांदळाची भाकरी बनवायची आहे. आणि अंड्यासाठी पण, म्हणजे अंड्याला थोडी ग्रेव्ही बनवायची आहे, तर त्याच्यासाठी पण होईल म्हणून ना इकडं ठेवलेलं आहे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे टोपामध्ये. आता इकडे ना मी काय केलं, कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. आणि इकडं साईडलाच ना मी जे तांदळाचं पीठ आहे ना ते आता भिजवून ठेवते. कारण तुम्हाला माहिती असेल मी काल परवाच्याच व्लॉग्समध्ये मी शेअर केलेलं आहे की तांदळाची भाकरी कशी करायची. तर पीठ ना आधी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं, तेव्हाच ती तांदळाची भाकरी नरम राहते, बराच वेळ नरम राहते म्हणून. आता इकडे ना मी साईडलाच घेतलेला आहे बघा, हा माझा भिड्याचा तवा आहे. बऱ्याच वेळेला मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. हा बऱ्याच वेळेला म्हणण्यापेक्षा रोज म्हटलात तरी चालेल. तर ह्याच्यामध्ये ना मी तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये कांदा तळण्यासाठी ठेवलेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल मी आत्ता जे वाटण बनवलं होतं ना ते मी ह्या डब्यामध्ये भरून ठेवलं होतं. तर ते वाटण मी ह्या कांद्यामध्ये टाकलेलं आहे. तर लगेच ना मी तो डब्बा आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवून दिला, म्हणजे ते वाटण ना व्यवस्थित राहील. बाहेर ठेवलं ना तर ते वाटण म्हणजे चांगलं राहणार नाही, खराब होईल म्हणून. आता इकडे बघा त्या वाटणामध्ये ना मी ते हळद टाकलेली आहे, आणि माझा नेहमीचा जो मसाला आहे कांदा लसूण मसाला तो टाकलेला आहे, आणि हे घरचं जे लाल तिखट आहे ना ते टाकलेलं आहे. आता हे सगळं जळू नये, म्हणजे मसाले वगैरे करपू नयेत म्हणून मी त्याच्यामध्ये ना किंचितचं पाणी टाकलेलं आहे. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण बनवलं होतं ना त्याच्यातच मी पाणी टाकून ठेवलं होतं. आता तेच पाणी मी ना भाजी बनवण्यासाठी वापरलं, बघितलं असेल तुम्ही. आता बघा त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकला. आता म्हणजे ह्या ग्रेव्हीमध्ये टोमॅटो मला म्हणजे अंड्याच्या भाजीमध्ये मला टोमॅटो आवडत नाही. आणि हो अंडा मी खाते बरं का, पण जास्त एवढा पण आवडत नाही मला अंडा, पण खाते. आता म्हणजे आता स्वतःसाठी एकटीसाठी काय बनवावं हाच माझा नेहमीचा प्रॉब्लेम असतो, म्हणून मी अंडा खाते. तर त्याच्यामध्ये आता बघा हे ग्रेव्ही आहे ना मी थोडं पाणी टाकून शिजायला ठेवले थोडा वेळ. आणि इकडं बघा साईडलाच मी काय केलेलं आहे, तांदळाचं पीठ मळायला घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ ना हाताला खूप चिटकतं, तर तुम्ही ना असं मळून घ्यायचं, जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना चपात्यासाठी तसं मळून घ्यायचं, आणि त्याच्यानंतरच त्या भाकरी बनवायला घ्यायच्या. आता इकडं बघा मी काय केलेलं आहे, ह्याच्यामध्ये टाकलेला आहे थोडासा चिकन मसाला. माझ्याकडे होता अंडा करीला, थोडासा चिकन मसाला टाकलेला आहे, जास्त नाही. शक्यतो ना मी मसाले जरा कमीच वापरते, म्हणजे फक्त माझ्याकडे तुम्ही बघितलं असेल ना तर जास्तीत जास्त एक किचन किंग मसाला एक असतो. त्यानंतर बघा हा कांदा लसूण मसाला तर प्रत्येक भाजीमध्ये असतो, म्हणजे मसाल्याच्या वाटणाच्या, आणि लाल तिखट एवढंच असतं माझ्याकडे. आणि चिकन मटन मसाला हा एक कॉमन. तर बघू शकता किती छान तर्री आले बघा भाजीला, कशी भारी दिसते बघितलं असेल तुम्ही. तर तो ना तवा पलीकडल्या गॅसवर ठेवते, कारण आता सध्या प्रॉब्लेम ना दोन्ही गॅसचा आहे, दोन्ही गॅस फास्ट चालत नाहीत. आणि तुम्हाला तर माहितीच असेल प्रत्येक शेगडीमध्ये ना एक गॅस फास्ट चालतो आणि एक स्लो चालणार असतो, म्हणजे एक बारीक आणि मोठा असे दोन असतात. तर तो पलीकडचा ज्याच्यावर मी भाजी ठेवली ना तो ना जरा बारीक चालतो,
आणि जो हा आहे ज्याच्यावर मी भाकरी करते ना तो ना जरा फास्ट चालतो गॅस, पण त्यातल्या त्यात दोन्ही आता बघा व्यवस्थित चालत नाहीत, तरी पण बघा आता ॲडजस्ट करावंच लागणार आहे मला. तर मी ना याच्यावरनं तवा ठेवला आणि भाकरी करायला घेतल्या तांदळाच्या. आता तुम्ही बघू शकता तांदळाच्या भाकरी मी कशा बनवते. आणि साईडलाच बघा अंडा करी कशी छान शिजते बघा. आता मी तर अशीच बनवते. आणि ना जास्त लागत नाही आम्हाला, म्हणजे एवढी भाजी सफिशियंट आहे आमच्या चौघांसाठी. विहान तर अंडा खातच नाही. स्वीटू, मी आणि तिचे पप्पा एवढेच खातो आम्ही तिघंजणच. आता तांदळाची भाकरी करते ना तर विहान खूप खुश झालं आहे आणि तो किचनमध्ये येऊन सारखंच बघत होता. तर बघा इकडं ना माझ्या झालेल्या आहेत भाकरी बोलता बोलता. आणि ना मी लगेचच आहे ना जी भांडी पडली होती ना ती फटाफट घासून घेते. आता जसं गव्हाच्या पिठाचं जसं निघायला सुकल्यानंतर निघायला कसं वेळ लागतो ना, तसंच ना तांदळाच्या पिठाचंही जे टोपलीला किंवा प्लेटला परातीला लागलेलं असतं ना ते लवकर निघत नाही. त्याच्यामुळं काय करायचं, ज्यामध्ये तुम्ही पीठ मळलं होतं ना टोपली किंवा जी परात असेल ना आपली, ती लगेच ना बेसिनमध्ये टाकायची आणि जरा भिजत ठेवायची किंवा पाणी टाकून भिजत ठेवायची. तर इकडं ना माझं म्हणजे काम किचनमधलं आटपलं ना तसं मी मुलांना इकडं जेवायला दिलं आणि मी मोबाईल शूटिंगसाठी ठेवलं. हे बघून ना दोघंही डान्स करत होती. खूप नौटंकी करतात हल्ली. तर मी शूट करत असेल ना तर प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये मध्ये येतच असतात. आणि हे ना जरा बाहेर गेलेले, आता ते कशासाठी गेलेले ते तुम्हाला पुढे समजेलच. आणि ते त्यांची वाट बघत ना, म्हणजे सोबत जेवावं दोघेजण म्हणून मी थांबलेली आणि मुलांना जेवायला दिलं. आणि तोपर्यंत ना मी जी पडलेली भांडी होती ती घासून घेतली आणि इकडं ना मी किचनही साफ करून घेतला. गॅस पण व्यवस्थित सगळं पुसून सगळं म्हणजे क्लीन करून ठेवलं. म्हणजे ते आले ना की लगेचच दोघेही सोबत जेवण करू. आणि नंतर जी जेवलेली, नंतर जेवणानंतर थोडीशीच भांडी राहणार आहेत, जे मी जेवण झालं की लगेचच धुवून घेईन. आणि हा जो तुम्ही डब्बा बघितला असेल ना त्यात मी हॉर्लिक्स भरून ठेवलेलं आणि त्यातला आता एक डब्बा ना संपलेला आहे. तुम्ही बघितलंच असेल त्यांच्या हातात जी पिशवी होती ना तर त्यामध्ये होते कांदे बटाटे आणि एक होता तो डब्बा होता ना, तर त्यात ना शेवळाची भाजी दिलेली ह्यांच्या एका मित्राने त्यांच्यासाठी. तर आता तुम्हाला सांगते, कोकणामध्ये ना शेवळं हा एक प्रकार आहे भाजीचा. जसं की घाटावर ना आंबाड्याची भाजी जशी आंबूस असते ना तशी ना ही भाजी आंबट लागते. आणि बघा त्याच्यामध्ये त्यांनी सुकं टाकून बनवली होती. आणि ही जी भाजी आहे ना ती कशी दिसायला असते माहिती आहे का, आपली जी आळूची पानं असतात ना त्याची देठं असतात ना तर त्याच्यासारखी ही भाजी दिसते आणि चवीला आंबूस असते. तर मला आवडते, पण ॲक्च्युली त्याच्यामध्ये ना होती सुकट टाकलेली, त्याच्यामुळं मी काही ती खाणार नव्हती. आमच्यात दोघांमध्ये काय होतं माहिती आहे का, ह्यांना नॉनव्हेज खूप आवडतं आणि मी मात्र व्हेजही म्हणता येत नाही मला, व्हेजिटेरियन. मी अंडा खाते पण मला नॉनव्हेज अजिबात आवडत नाही. आणि त्यातल्या त्यात यांची इच्छा असते की मीही नॉनव्हेज खावं असं, आणि ते मला खोटं बोलत होते की ह्याच्यामध्ये सुकट नाही आहे. पण मला बरोबर ओळखायला आलं. तरी पण मी एक घास टेस्ट केला तर त्याच्यामध्ये खरंच सुकट होती आणि मला हे खोटं बोलत होते. तर बघा आणि वरतून बोलत होते की बघ वास घेऊन वास येतोय का याच्यामध्ये सुकटचा. तर तुम्ही म्हणाल ही भाजीचा वास घेते, वास वगैरे काही घेत नव्हता. हे मला दाखवत होते की त्याच्यामध्ये सुकट नाही आहे आणि त्याचा वास येत नाही आहे. पण बघा टेस्टमध्ये बरोबर जाणवतं की सुकट आहे की नाही. तर असं बघा इकडं असं आमचं गप्पा गोष्टी करत करत आमचं चाललं होतं जेवण. आणि नेहमी आम्ही कधीतरी एका ताटात जेवतो बरं का. पहिले तर आम्ही नेहमीच जेवायचो, पण आता मुलं वगैरे झालेत तर आम्ही वेगवेगळं घेऊन जेवतो. तर असो,
इकडं सगळी जेवण झालं आणि मी बाहेरचं सगळं आटपलं आणि आता बघा किचनमध्ये आलेली आहे आणि पडलेली जी भांडी होती जेवण झाल्यानंतरची ना, ती मी घेतलेली आहे घासण्यासाठी. तर भांडी पण धुवून झाली आणि इकडं बघा वाटीमध्ये मी काढून ठेवलेली आहे ती रात्रीची शेवळाची भाजी आहे ना, ती काढून ठेवलेली आहे, जी की हे बोलले की खूप छान झाले आणि ती ना मी उद्या सकाळी पण खाणार आहे म्हणून. तर इकडं सगळं काही झालं माझं आणि हा जो माठ आहे ना, हा माठ घेऊन आम्हाला 3 वर्ष झाली. तर आता हे 4थं वर्ष असेल कदाचित, हे हो 4थंच वर्ष आहे ह्याला. आणि मी उन्हाळ्यामध्ये हा माठ मी नेहमी धुवून वापरते आणि पावसाळा चालू झाला ना की मग तो असाच मी किचनखाली ठेवून देते. तर बघा 2 दिवसाला मी या माठामध्ये ना पाणी भरते, म्हणजे 2 दिवसाला धुवून पाणी भरते आणि रोज एवढा माठ मात्र पाण्याने संपवतो बरं का. आणि त्याच्या खालचं ते स्टँड आहे ना, तेही धुवून घेते आहे बघा मी. माठ धुवून व्यवस्थित पालथा घालून ठेवला थोडंसं निचरेपर्यंत पाणी आणि बघा स्टँड धुवून घेते आणि त्याच्यानंतर लगेचच ना ह्याच्यामध्ये पाणी भरून ना कापड वगैरे बांधून व्यवस्थित ठेवून देते. म्हणजे काय होतं माहिती आहे का, पाणी थंड राहतं बरं का, खूप थंड राहतं ह्याच्यामध्ये. म्हणजे जेव्हा नवीन होतं ना तेव्हा जेवढं थंड व्हायचं ना तेवढं आता तेवढं होत नाही आहे. तरी पण म्हणून ना मी त्याला ना कापड बांधून ठेवते आणि ह्याच्यामध्ये ना आपला जो हंडा असतो ना, 1 हंडा पाणी बरोबर बसतं ह्याच्यामध्ये. थोडंसं 2 तांबेवरही जास्त बसत असतील तर तेवढं पाणी बसतं ह्याच्यामध्ये आणि एवढा 1 माठ मला पूर्ण दिवसाला लागतो, विहान, स्वीटू, मी आणि यांना चौघांनाही. तर बघा इकडं झालेला माठ धुवून झाला, पाणी वगैरे भरून घेतलं आणि हा जो आहे ना, हा कपडा ना माझा गाऊनचा होता, कॉटनचा कपडा होता, म्हणून मी तो फाडून त्याला ना मी आता हा माठाला बांधून ठेवते, म्हणजे पाणी दिवसभर थंड राहतं म्हणून. तर आता भाकरीचा तवा जो होता ना तो गरम होता जेव्हा भाकरी झाल्या तेव्हा, म्हणून मी तेव्हा तो घासला नव्हता आणि आता ना मी जरा थंड झालाय म्हणून तो ठेवला बेसिनमध्ये. आणि यांनी येताना बघा तुम्ही बघितलंच असेल, टोमॅटो आणि कांदे, लिंबू घेऊन आलेले. बटाटे पण नव्हते, त्यांना सांगायला विसरली मी. आता ते उद्या किंवा परवा घेऊन येतील, जसं त्यांना आठवेल तसं. तर इकडे बघा मी टोमॅटो घेतलेले आहेत धुवून. मार्केटमधून आणले ना की लगेच धुवून ठेवत जा, म्हणजे काय होतं की सारखं सारखं, तरी पण बघा मला सवय लागलेली आहे की लगेच म्हणजे जेव्हा कट करायला घेतो ना भाजीला वापरताना, तेव्हाही मी ना धुवूनच घेते टोमॅटो. आता थोडंसं पाणी निसरलंय तर मी ना हे ना जे हे कंटेनर आहेत बघा, हे बॉक्स डबे आहेत ना, ते मेशोवरून मागवले होते मी. मागेही फ्रीज साफ करते वेळी मी तुम्हाला शेअर केलेलं हे. तर ह्या डब्यामध्ये मी भरून ठेवते. हे 8 दिवस जरी ठेवलात ना टोमॅटो तुम्ही ह्याच्यामध्ये, तरीही छान फ्रेश राहतात. आता बघा इकडे माझं झालेलं आहे हे सगळं आवरून आणि गॅसवर मी दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आणि ह्या डब्यामध्ये बघितलं असेल, हे हॉर्लिक्स मी होममेड बनवलेलं जे हॉर्लिक्स आहे ना ते आहे. याचा पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे माझ्या चॅनेलवर, तुम्ही बघून घ्या वाटल्यास. आणि ते ना दूध ओतून ठेवलेलं आहे. तर स्वीटूला ना हॉर्लिक्स नको होतं, विहानला पाहिजे होतं, म्हणून फक्त एकाच ग्लासमध्ये मी हॉर्लिक्स टाकून ठेवलेलं आहे. आता एक डब्बा संपलेला आहे माझा हॉर्लिक्सचा, आता एकच उरलेला आहे. तर हे संपल्यानंतर मला परत अजून एकदा हॉर्लिक्स बनवावं लागेल. तर मी संपलं ना तर बनवतच राहते मी अजून, पुढे पण तुम्हाला याची रेसिपी परत एकदा नक्कीच शेअर करेन. तर बघा किचनमधलं आटपलं आणि इकडं ना मी घेतलेलं आहे झाडू मारण्यासाठी आणि हे बसलेले आहेत मुलांना घेऊन. मला तरी बरं वाटतं, मुलं मध्ये मध्ये येण्यापेक्षा ना ह्यांनी जरी मुलांना जरी घेऊन बसलं ना तरी मी फुल डे काम करेन, मला काहीच वाटणार नाही. पण मुलं बघत बघत काम करणं म्हणजे ना बापरे खूप वैताग येतो, कारण ही खूप त्रास देते. विहान एखाद्या वेळेस ऐकतो पण स्वीटू अजिबात ऐकत नाही. आता तुम्ही बघू शकता इथं तरी बसल्यानंतर ती शांत बसले का बघा. तर असं ती अशीच आहे. आता इकडं घेते आहे मी झाडू, जो कचरा आहे ना तो काढून घेते मी. आता कोणी कोणी म्हणतं की रात्रीचं झाडू वगैरे मारू नये, पण बघा लहान मुलं आहेत, कचरा भरपूर करतात आणि हॉलमध्ये आम्ही अंथरूण टाकून झोपतो. तर काय आहे म्हणजे आत्ता सध्या उन्हाळ्यामध्ये ना हॉलमध्येच झोपतोय आम्ही. तर बघा असं असेल ना तर एवढ्या घाणीवर तर मी अंथरूण टाकून झोपू शकत नाही. त्याच्यामुळं हा कचरा ना, हां पण कचरा जो आहे ना तो कधी म्हणजे खूप घाण असेल ना, म्हणजे काही शिळं उरलेलं असेल भाजीचं वगैरे, खराब झालेली भाजी वगैरे असेल तर मी खाली टाकून येते कचरा. नाहीतर मग मी बाहेर जो डस्टबिन आहे ना मी त्याच्यातच ठेवून देते कचरा काही नेऊन टाकत नाही मी खाली. तर झाडू वगैरे मारून झालेला आहे आणि हा जो आहे ना तो एंट्रन्स आहे आमच्या जो
जिथं राहते ना माझ्या घराचा. मी तुम्हाला माझ्या जो राहते ना रूमचा तो पूर्ण एकदा डिटेल्समध्ये होम टूर देईनच मी तुम्हाला लवकरच. माझा झाडू झालेला मारून आणि आता लगेचच ना मी मॉप पण मारण्यासाठी घेतलेला आहे. तर दिवसातून माझं ना 3-4 वेळेला असं मॉप फिरवून होतं. कारण बघा स्वीटूला काही खायला दिलं की लगेच खाली सांडते ती. विहानही कधी कधी सांडतो, कारण तोही एवढा मोठा नाही आहे की मी त्याच्याकडून अजून म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त तो करतो, अपेक्षेपेक्षा जास्त. तर मी अजून काही जास्त त्याच्याकडून एवढ्या अपेक्षा नाही आहेत माझ्या. तो जेवलेलं ताट स्वतः उचलून ठेवतो, बरीचशी कामं तो स्वतःच करतो. तर आता एवढी समजदार थोडी स्वीटू झाली ना तर मग मात्र बरं होईल. तर बघा इकडं ना मी मॉप मारायला घेतले आणि आता दुपारी म्हणजे 4 वाजताच सॉरी 5 वाजता मी मॉप मारलेला. जेव्हा मुलं झोपली ना तेव्हा मी मॉप मारून घेतला होता. तर त्याच्यानंतर मी आता लगेचच जेवण झालेलं त्याच्यानंतर बघा थोडी घाण झालेली म्हणून मॉप मारून घेतला. आता त्यानंतर तुम्ही बघितलं होतं ना मी गॅस म्हणजे किचनवर मी जे ग्लास ठेवलेले दुधाचे भरून ते आता आणून ठेवलेले आहेत हॉलमध्ये, कारण दूध थंड व्हावं म्हणून. त्यानंतर ना मी थोडंसं कूलर लावून कूलरच्या हवेला बसले आणि जेवल्यानंतर मी पाणी पिलं नव्हतं तर मी आता पाणीही पिते. तर बघा आजचा व्लॉग्स ना मी इथंच थांबवते. तर आजचा व्लॉग्स तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला माहितीच आहे तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप 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 मौल्यवान आहे. भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये.